विषय सुरू होता आणि गंगाधर शास्त्र्यांनी मोहिनी घातल्यासारखं आता शिवाजी उद्देशाला येणार म्हणून कबूल करून वर आले आणि दुसऱ्या दिवशी सिद्धी शिवाजी महाराजांच्या येण्याची वाट पाहायला लागला. आणि याच वेळेस दुसऱ्या दिवशी आषाढ शुद्ध पौर्णिमा तारीख 12 जुलै 1660 या दिवशी संध्याकाळच्या वेळी शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर आपले सवंगडी गोळा केले. किल्ला सवंगड्यांच्या ताब्यात दिला. किल्लेदार कोण होता त्याच्याकडे, किल्लेदार कोण होता माहित नाही बरं का, इतिहास म्हणजे नाव माहित नाही. त्याच्या ताब्यात किल्ला दिला. सांगितलं आता तुम्ही लढा, आम्ही निघतो. आता इथून बाहेर पडलंच पाहिजे. आणि 600 मावळ्यांशी बांदल देशमुखांच्याकडचे लोक, ते बांधांचे लोक, त्यांचे कारभारी थोडक्यात बाजीप्रभू, त्यांच्यानिशी शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून राजदिल्लीला निघाले, उतरले. जिथून पळवाट सोपी आहे, जायला रस्ता आहे असा विचार करून आषाढाचे दिवस पाऊस किती असतो बघा, म्हणजे पावसाळ्याचे दिवस, त्यातून आषाढ, त्यातून कोकणाचा भाग, थोडा कोल्हापूर म्हणजे कोकण आणि हद्दीवरचा भाग, प्रचंड पावसाचा ठिकाणा, तिथून महाराज निघतायत. रात्रीची वेळ, किती कशी परिस्थिती असेल, काय किती पाऊस पडत असेल, कसं असेल, सगळं अवघड आहे. आणि खाली उतरले वेड्याच्या हद्दी पार करून पुढे गेले. थोडं अंतर, थोडं करत सरसर बाहेर पडले. आणि विजा चमकत होत्या, जीव खालीवर होत होता, हेलकावत होता. आणि कोणीतरी हेरांनी पाहिलं, 100% पाहिलं. आणि हेर सिद्धीकडे पळाले. हेरांच्या मागे लागून त्यांना धरण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता म्हणून महाराज तसेच पुढे होते. आणि मग बाजीने युक्ती केली. बाजीने हात केला आणि तो शिवाकाशी दुसऱ्या पालखीत बसला. 10-12 माणसासह तो राजरस्त्यानं, त्यातला जो चांगला रस्ता आहे त्या रस्त्याला लागला. आणि त्यातल्या त्यात वेळ लागला तरी थोडा हरकत नाही, पण आडवाटेनं जर पाठलाग झालाच तर तो मोठ्या रस्त्यानं होईल, वाहतुकीच्या रस्त्यानं होईल, चोर वाटेनं होणार नाही म्हणून महाराज दुसऱ्या रस्त्यानं पुढे सरकले. 15-20 मावळ्यांसह ती पालखी नेहमीच्या मार्गाने विशाळगडाकडे निघाली आणि महाराज आडवाटेनं विशाळाकडे निघाले. अर्थात महाराजांच्या पालखी बरोबर होती बाजीप्रभू. शत्रूचा पाठलाग होईल, घोड्यावरून तो ते अंतर कापेल, तेव्हा त्याला चकवा देण्यासाठी म्हणून केलेली योजना. पण काळजी संपली नव्हती, पाठलागही संपणार होता. दोन्ही अर्थानं वाटत होतं की शत्रूत जर आडरानानं पाठलाग करायला लागला तर काय करावं. पण प्रयत्न तर केलाच पाहिजे. पुढे सरकत होते, जीवापाड प्रयत्न करत होते मावळे. कसा? घाईघाईनं पळायला सुरुवात केली. आतापर्यंत घाई होतीच, पण आता शत्रूनं पाहिलंय म्हणून त्यात गडबड अजून वाढली होती. मावळ्यांच्या आणि बाजीच्या जीवाची उलाढाल चालू होती. महाराजांना भविष्य दिसायला लागलं होतं. पालखी हिंदकाळत होती. गोंडे पालखीच्या प्रत्येक हेलकाळीशी हालत होते. पालखीत वर गोंडा असतो आणि पालखीत बसलेल्या माणसानं गोंडा धरून बसायचा थोडक्यात, म्हणजे त्यालाही आधार असतो, तो पडू नये म्हणून. आणि म्हणजे नीट बसता येतात. खरं तर मावळे पळत असताना शिवाजी महाराज पालखीत बसतील असं वाटेल का आपल्याला? नाही, ती 100% बसणार नाही. ती त्यांच्याबरोबर पळायचं म्हणत असतील, पण मावळ्यांना महाराजांची काळजी होती. तुम्ही पालखीत बसा, तुम्ही पळू नका, तुम्ही चालू नका. कारण मावळ्यांचं काळी शिवाजी महाराज होते. आणि ते महाराज जरी असले तरी ते मावळ्यांच्या ताब्यात होते. बाजीप्रभूंच्या म्हणजे चित्रपटाच्या हिशोबाने एक संवाद आहे. तो खरा आहे खोटा विषय नाही, पण खरा असला पाहिजे एवढा खरा आहे असं मला वाटतं. ऐन निकराची घडी येते की आता शत्रूने गाठलाय आणि त्यावेळेस महाराज मग आता आपल्याला बांध घालून इथं उभारलंच पाहिजे. शत्रूने गाठले तर युद्ध केलंच पाहिजे, युद्धाला पळून मी निघून जात नाही असं महाराज म्हणतात आणि पालखीतून उतरून लढाईची तयारी करतात. त्यावेळी बाजी त्यांना म्हणतात, तुम्ही पालखीत बसा आणि जा. 1,00,000 मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नाही, तुम्ही पालखीत जा. महाराज म्हणतात, केव्हा तरी संग्रह आहे, केव्हा तरी मृत्यू आहे, इथंच लढाई झाली तर काय हरकत आहे, तुम्ही जगलं पाहिजे, हा भाव बाजीचा आहे. मग बाजी मी इथं उभारतो, तुम्ही जा म्हणतात. महाराज ऐकत नाहीत आणि मग बाजी त्यांना खवळतात. केव्हा केव्हा नोकरांनाही धन्याला दटवायच्या वेळा असतात. लक्षात ठेवा वाक्याचा अर्थ. नोकरांनाही धन्याला दटवायच्या वेळा असतात.
गपचूप बसावून पालखीत निघून जा, आम्ही इथं उभारतो. हे बाजींचं वाक्य साधारण. नोकर असलो तरी काय झाला, मालकावर सत्ता चालवायचाही त्याचा अधिकार आहे, एवढे त्याचे नोकरीचं महत्व नाही. नोकरी मालक नोकर अशा अर्थानं नाही आहे. ती नोकरी आहे ती देशाची आहे, ती नोकरी आहे ती देवाची आहे, ती नोकरी आहे ती धर्माची आहे, ती नोकरी आहे ती भगव्या झेंड्याची आहे. त्याचा प्रतिनिधी म्हणून महाराज राज्य चालवत आहेत किंवा त्यांचा हुकूम आपण ऐकतोय. पण आता वेळ अशी आहे की मी वयानं मोठा आहे, आता वेळ अशी आहे की या संग्रामात मी लढायला उभारतो, तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही वाचला तर स्वराज्य वाचेल, म्हणून बाजीप्रभू त्यांना पाठवून देतात. हीच भूमिका जर महाराज पालखीत बसलेत, मावळे चालतायत, म्हणजे महाराज कोणीतरी म्हणजे सम्राट आहेत आणि बाकी हुजरे आहेत असं नाही. तर महाराज मावळ्यांचे गुलाम आहेत. ते राजे असले, ते त्यांचे धनी असले तरी गुलाम आहेत. महाराज तुम्ही चालायचं नाही, तुम्ही पालखीत बसायचं गप्प, आम्ही सांगतो ते ऐकायचं. ही हुकूम चालवायची ताकद आहे. आपल्याऐवजी दुसऱ्याचा बळी जातोय, दुसरा पालखीत बसून जातोय, हे महाराजाला बरं वाटेल काय? नाही नाही, तो गेला त्याच्याऐवजी मीच गेलो तर काय फरक आहे असं महाराजांना वाटेल. पण लोकांची इच्छा आहे, तुम्ही राहिला तर स्वराज्य चालणार आहे, तुम्ही पालखीत बसा. धन्यालाही दटावायच्या वेळा असतात ते असं. खरं तर शिवाकाशीत ज्यावेळेस पालखीत त्यानं पाय घातला तेव्हाच त्याचं भवितव्य ठरलं होतं की नाही काय होणार आहे, 100% पकडला जाणार, 100% त्याला मारणार, जिवंत राहायची आशा नाही, उद्याचा दिवस बघणार नाही ही खात्रीच होती. तरी सुद्धा शिवाकाशीदानं शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि पालखीत पाय घातला, तो पालखीत बसला. हा, एकदा शिवाजी महाराजांचं रूप घेतलं, नुसतं आपण काल स्वरूपचा विचार केला, नुसतं खोटा जरी आहे तरी शिवाजी आहे, हे रूप घेतलं तरी परिणाम काय आहे, घडीभरासाठी पालखी मिळाली पण जीवन गमवावं लागलं. म्हणजे शिवाजी महाराज किती खडतर आहेत, नुसती दाढी राखली शिवाजी महाराजांसारखी तरी मृत्यू आहे. यश आहे काही अंशी, खऱ्या शिवाजी महाराजांचा आहे तो विषय वेगळा. शिवाजी महाराजांना मिळालेलं धर्मासाठीचं जे यश आहे ना, ते यश याच्या जीवनाचं फलित आहे. म्हणजे ते यशाच्या प्राप्तीसाठी आपला जीव हा वैराण करतोय, आपला जीव प्राणार्पण करतोय. आणि मग अशा माणसाच्या कैदेत राहण्याशिवाय शिवाजी महाराजांना पर्यायच नव्हता. शिवाजी महाराजांना घडीवर वाटलं असेल की आता हा शिवाकाशीत बसतोय, माझ्या जागी चाललाय, हा मृत्यूला कवटाळायला चाललाय, तू जाऊ नको, मी जातो, मी करतो. पण नाही, तुम्ही गपचूप बसायचं, आम्ही सांगतो ते ऐकायचं. हे खरं आहे, उद्या हा शिवा भेटेल नाही भेटेल. कितीतरी मावळ्यांचा असा विषय. शिवाबरोबर असलेले 15 तेवढेच मोलाचे, त्यांची नावही माहीत नाहीत, 10 होते 15 होते माहीत नाहीत. पण पालखी घेऊन जायला कमीत कमी असावेत तेवढे तरी असले पाहिजेत. पुढे 2 भोई, मागे 2 भोई, 2 काठ्या घेतलेले, म्हणजे ज्याला घोड्या म्हणतो, थोडं थकलं की ठेवायला, अजून 1-2-4 जण बदलीला, असा विचार केला तर 10-15 तरी असलेच पाहिजेत. म्हणजे जेवढं शिवाचं मोल आहे, जेवढं शिवाकाशीदाचं कर्तृत्व आहे, तेवढंच त्यांचंही आहे ना. त्यांची नावही आम्हाला माहित नाही, काय कोण होते माहित. आणि मग पालखीतून पायी उतरून चालण्याने महाराजाला त्रास झाला असता म्हणून वेगात कसूर झाली असती. हा, आपल्यापेक्षा महाराज थोडे सुखू असतोय असं मावळ्यांना वाटत होतं, बरोबर आहे ना. तुम्ही पालखीतच बसा, आम्ही चालवतो, तुम्हाला खांद्यावर घेऊन जातो, तुम्ही चालला तर तुमच्या पावलाने वेळ लागेल, गपचूप बसा, आम्ही नेतो पळून. तुम्हाला ताशी 100 किलोमीटर लागेल पळायला, आम्हाला 120 आहे, असं मावळ्यांचं म्हणणं आहे. म्हणून पालखीत बसवलंय. काळजी किती भयंकर काळजी मावळ्यांना बाजीला आता एवढंच समजत होतं की बस आता धावत धावत विशाळा गाठायचा. तेवढ्यात तेहेर पळत पळत आले आणि सिद्धीच्या छावणीत आले. आणि त्यांनी सांगितलं काय सिद्धीला, की शिवाजी भाग गया, दौडा. आता सिद्धीवर बातमी नव्हे, वज्राघातच कोसळला. त्याचे कान, डोळे आणि मन एकदम सुन्न झालं. त्याला काही समजेना काय झालंय, काय ऐकतो. तो डोळे मिटून पिसाटासारखा स्तब्ध झाला. जणू जलप्रलयात तो गरगर गरगर मधल्या भोवऱ्यात अडकला असं त्याला वाटायला. त्याला वाटलं की एवढं 4 महिने कडकोटीनं बंदोबस्त केला तरी हा शिवाजी पळाला. हा पळालाच कसा? हजारो हशम, तोफखाना, फौज, मोठमोठ्या सरदारासह वेडा घालून बसून सुद्धा हा पळाला कसा?
ये अल्लाह क्या हुआ, इस परनाले किले पर जेर हुआ, दुश्मन हमको धोखा देकर भाग गया. आता शिवाजी पळून गेल्यापेक्षा मी बादशाला काय सांगू या प्रश्नाने त्याचं मन चलबिलचल झालं. तो अस्वस्थ झाला. बादशाह को मैं कैसे बताऊं, कैसे समझाऊं, शिवा मेरे पंजे से भाग गया. बादशाह मुझ पर भरोसा करे क्या. कारण भरोसा करणं हा त्यांच्यावर कधी विश्वास ठेवणं हा भागच नव्हता ना. कारण अनेक सरदार पदरचे असून सुद्धा बादशाहनी मारल्याचा इतिहास आहे. खान मोहम्मद आपण 2 दिवसापूर्वी ऐकला, अफजल खानाचा कसा मारला मकई दरवाजात विजापुरात. आता बादशाह आपल्याला काय करेल असंच त्याला, म्हणजे आपलं जीवित काय झालं याकडे सगळा सिद्धी जोहरचा विषय सुरू झाला. मेरे शिकंजे से बेशकिमती जेवर गायब हो गया, कितनी खस्तगी है कैसे बताऊं, किती दुःख झालंय काय सांगावं. जोहरच्या 3 महिन्यावर पाणी पडत होतं. खरोखरच पावसाचं शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं पाणी त्याच्यावर पडलं. बाहेर धुमाकूळ पावसात चालू होता, तरी जोहर विचार करून पटकन त्यानं समोर उभा असलेल्या माणसाला आदेश केला, सिद्दी मसाऊद तुम जाओ, फौज लेकर जाओ, हमारे आंखों से धोखा देकर धूल झोंक कर शिवाजी भाग गया है, तुम उसका पीछा करो, पकड़ के लेके आओ. आणि मसूद निघालाच. 2000 घोडेस्वार त्यानं बरोबर घेतले आणि मसूद शिवाजी महाराजांच्या पाठलागावर निघाला. मसूद हा सिद्धीचा जावई आहे, लक्षात ठेवा. मसूद दौडत निघाला. कुणीकडे, शिवाजी कुठं पळाला हेराने सांगितलं होतं, विशाळ्याकडे निघालाय. मसूद तिकडे निघाला आणि मसूदनं जी काही दौड केली त्यात मसूदला दिसले एका पालखीत माणूस बसलाय, माग मावळे त्याला पकडून पळून नेत आहेत, पालखी पळवत नेत आहेत. आणि मसूदनं ते दिसलं की हात केला ठेरो. आनंद झाला मसूदला, ठेरो घुमो. आणि पालखी त्याने मसूदनं फिरवली. कुणीकडं, छावणीकडे. मसूदला तो शिवा काशीदन ते 15-20 होते ना, ते दिसले होते आणि त्यांना घेऊन मसूद माघारी फिरला. रात्रीची अपरात्रीची वेळ होती. अंधारात ती पालखी आणि ते महाराज सिद्धीच्या छावणीत आले, बसले. जाण्याचा येण्याचा बघा केवढा वेळ वाचला रात्रीच्या वेळेत. आणि मग सिद्धीनं महाराजांशी बोलायला सुरुवात केली आणि हळूच फाजल खान आला. त्यानं पाहिलं शिवाजीला पकडून आणले. फाजल खानाबरोबर शिवाजी महाराजांना पाहिलेले काही लोक होते. लक्षात घ्या, पुढे सारखा बसा, हरकत नाही, मागे लाईट लावा पाहिजे. जय भवानी. आणि त्यांनी त्याला पाहिलं आणि त्यांनी सांगितलं, हुजूर ये शिवा नहीं है, हा खरा शिवाजी नाही आहे. मसूदला आता मगापेक्षा भयंकर, मगाशी किती आनंद झाला असेल, सिद्धी जोहरला किती आनंद झाला असेल. अरे आपला जावाई किती कर्तृत्ववान, शिवाजी पळाला, आपल्या मुठीतून तो त्यानं पकडून आणला. जावयाला किती भूषण, जावई म्हणजे विष्णूचा अवतार आहे आपल्याकडे. आता हा जावाई एवढा कर्तृत्ववान, हिने शिवाजीला धरला, पकडला. काय कौतुक करावं वाटलं असेल ना सिद्धी जोहरला. जावयाचं किती कौतुक करावं, पूजाच करावी, लग्नात पूजा करतात तसं, असंच वाटलं असेल. आता ते आपल्याकडे पूजा आहे, त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे नुसता निकाह कबूल आहे, आपल्याकडे जावयाची आदल्या दिवशी पूजा असते. सीमांत पूजन, सीमेवर आल्यावर जावयाची पूजा करायची, मग त्याला घरात गावात घ्यायचं, मग पुढचे सगळे कार्यक्रम. पहिलं तिथं आहे. आनंद वाटला, जावई केवढा कर्तृत्ववान, माझा जावई असं झालं असेल. आणि मग जेव्हा हा खरा शिवाजी नाही कळल्यावर काय, जावई छातीवर धोंडा ठेवल्यासारखा झाला. ज्यामा तो दशमग्रह, जावई म्हणजे 10वा ग्रह, 9 ग्रह परवडले पण त्याच्यावर हा भयंकर ग्रह आहे, तसा वाटला असेल. अरे काय तू केलं असेल, मगाशी त्याच्या कर्तृत्वाचा आनंद होता ना, आता त्याच्या कर्तृत्वाचा जड झाला. काय केलं, खात्री झाली हा शिवाजी महाराज नाही. त्याला विचारलं तुम कौन हो फिर, तू म्हणला मैं शिवा हूं, म्हणजे मी शिवाजीच आहे. पण तो शिवाजी वेगळा होता, हा शिवाजी न्हावी होता. एका फटक्यात हजारो लोकांची दाढी करणारा हा शिवा ठरला, बिन पाण्याची. पाणी बाहेर पडत होतं पण आज एका फटक्यात हजारो जणांची दाढी केली. हजारोची दाढी केली की जीव घालवला बघा.
स्वतः शिवा त्यानंतर मारला, सिद्धीजवळनं त्याला नाही ठेवलं, मारलं. स्वराज्यासाठी बलिदान, शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी शिवानं आपला जीव दिला, त्याच्याबरोबरची मावळी मारली असती. या शिवा काशीदाची समाधी कोणाला माहित नव्हती, शिवा कोण आहे माहित नव्हता, काहीच विषय माहित नव्हता. पन्हाळ्याचे मूग गुळवणे म्हणून इतिहासाचे अभ्यासक होते. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून पन्हाळ्याच्या परिसरात फिरून हिंडून जुनी कागदपत्र गोळा केली आणि त्यातून शिवा काशीदाची समाधी हुडकून काढली. शिवाजी तिथं मेला तरी असेल किंवा तिथं त्याचं अंत्येष्टी तरी झाली असेल, तिथं त्याची समाधी होती. अनेक गोरण इतिहासाचा अभ्यास करून ज्या गोष्टी विचार करतात ना, त्या पद्धतीनं समाधीचा शोध लावला आणि शिवाजी काशीदाची समाधी आहे म्हणून ती प्रसिद्ध झाली. शोध लावण्याची काही गोष्टी होती, शिवा काशीदाच्या घरातली काही कागदपत्र होती, त्याच घरातला हाच रेफरन्स होता. आणि शिवा काशीदाच्या घरातले लोक एका विशिष्ट दिवशी म्हणजे आषाढाच्या प्रतिपदे दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी तिथं जाऊन, ते वृंदावन होतं स्मारकासारखं, तिथं जाऊन ते नैवेद्य ठेवत होते. त्यांना विचारलं हे काय आहे, का करता येतं, आम्हाला माहित नाही, पण आमच्या घरचा कोणीतरी वीर पुरुष या दिवशी पडला, त्याचं त्या दिवशी आम्ही जाऊन पूजन करतो, एवढंच आम्हाला माहिती. आणि मग त्याचा सगळा तर्क सुसंगती लावून त्याची जागा छावणीचा हिशोब करून ती समाधी हुडकून काढली. ती पन्हाळ्याच्या पायथ्याला आहे, आपण गेल्या वर्षी पाहिली. आपल्याला वेळ कमी होता म्हणून समाधीपर्यंत जाता आलं नाही, काय गेलो आपण, गेलो आहे थोडस आड रस्त्यानं, आत 1-2 किलोमीटर आहे, पण ती समाधी कधीतरी पाहिली पाहिजे, बघितली पाहिजे. आणि मग शिवाच्या त्या धोरणामुळं तो पालखीत आला, गेला, जोहरनी मारला, जोहरला फसवला. किती युक्त्या प्रयुक्त्या, सबंध शिवचरित्र आहे ना, ते कृष्णाच्या चरित्राचा सार आहे. कृष्ण चरित्रात जे भगवंतांनी केलंय, फसवायचं. गोकुळातून बाहेर जाताना, मथुरेतून गोकुळात जाताना वसुदेवानी डोक्यावर कृष्ण भगवंताला नेलं, माया आणून ठेवली ना, बदली जागेवरती ती झोपली. तसा हा शिवा काशी. जेव्हा कृष्णचरित्र सांगू तो हे सांगता येण्यासारखा विषय. घरघर फिरवली, ती सुटली, आकाशवाणी झाली, हा सगळा. पण महाराजांच्या जागेवरती शिवा काशीत पालखीत बसला, टोपलीत माया बसली, तसं तेच आहे, दुसरं काय. शिवचरित्राचा पुरेपूर शिवाजी महाराज, कृष्णचरित्राचा शिवाजी महाराजांच्या चरित्रात पुरेपूर शिवाजी महाराजांच्या चरित्रात तसा न तसा उल्लेख आहे. अनेक प्रसंग तसेच आहेत बघा. आणि मग महाराज मिळालेल्या वेळाचा सदुपयोग, पुढे जात होते. पन्हाळ्याकडून विशाळाकडे निघाले होते, ते पुढे जात होते. पुन्हा मसूदला हुकूम सुटला, मसूद जाओ, असली शिवाजी को पकड केल्या. आणि पुन्हा मसूद आता बेहाय दौडत सुटला. मग अशी झालेली चूक दुरुस्त करायसाठी मसूद 2000 घोडेस्वार घेऊन शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आला. महाराजांबरोबर किती लोक आहेत हो, 600. महाराज दौडत होते, पुढे जात होते. आणि आता मसूदच्या पाठलाग जवळ आला. मसूदच्या आरोळ्या, दिवस उजाडला, आषाढाची वृत्त प्रतिपदा उजाडली. मसूदचा पाठलाग ऐकायला येऊ लागला. 3 दिन अल्लाहू अकबरच्या त्याच्या घोषणा ऐकायला यायला लागल्या. आता निकराची घडी, आता संघर्ष, आता पर्याय नाही. मसूदनं गाठल्यावर काय व्हावं. विशाळगड जवळ आलाय, पण मसूद गाठतोय, काय करावं. आता पुन्हा बाजीप्रभू आडवी झाली. आता महाराज धन्याला दाटवायच्या वेळा असतात तीही. आता तुम्ही जा, 300 लोक माझ्या बरोबर आणि 300 घेऊन तुम्ही जा. मी इथं मसूदचा लोंडा आलाय ना, तो थोपवायला इथं उभारतो. 2000शी 300 लढतायत, लक्षात ठेवा. महाराज म्हणले नाही, तुम्ही ना, आम्ही दोघं येतो, संघर्ष करू, युद्ध करू, काय होईल ते हो, लढाई करू, मसूदचा पराभव करू. लढाईत पडतो तो 72, लढाईला भिलोच नाही. हातो वा प्राप्यसी स्वर्गम जितवा वा भोक्षसेमय. जिंकलो तर पुढचं राज्य करू, पण गेलो तर स्वर्गाला जाईल. युद्धाच्या भूमीवर मेलेला मनुष्य स्वर्गालाच जातो. बाजीने सांगितलं नाही, 1 पडला तरी नाही, 1,00,000 पडले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. धन्याला दटवायच्या वेळा असतात, तुम्ही गपचूप पालखीत बसायचं, निघून जायचं. मसूदला अडवतो मी. पन्हाळा जो आहे विशाळा जवळ आलाय, आता जा, थोड्या काही कोसावर आहे, 2 कोसावर, 1 कोसावर आहे, तुम्ही जा, मी इथं आडवा पडतो.
आणि मसूदची लाट थोपवायला बाजी तिथे उभे राहिले. बाजीबरोबर त्यांचा दुसरा धाकटा भाऊ, धाकटा नाही थोरला, फुलाजी. कधी धाकटा कधी थोरला, इतिहासात दोन्ही पद्धतीने लिहिलंय, पण बहुतेक थोरला. त्याचं नाव फुलाजी आणि बाजी हे दोघं खिंडीत उभे राहिले आणि महाराजांना विशाळ्याकडे पाठवलं. महाराज दौडत दौडत विशाळ्याकडे निघाले, पण महाराजांना विशाळ्याची बातमीच नव्हती. जसवंतराव सुर्वे आणि पालवणीकर जसवंतराव पालवणीकर आणि सूर्यराव सुर्वे हे दोघं सिद्धीच्या फौजेतले सरदार विशाळ्याला वेढा घालून बसले होते. जसा पन्हाळा त्यांनी घातला होता वेढा, तसा हे दोघं विशाळ्याला घालून बसले. विशाळाही त्यांना घ्यायचा होता. नाव काय आहे हो, सूर्य, आणि सेवा कोणाची, अंधाराची. खरं तर त्यांनी आता यायला पाहिजे होतं की महाराज मागणं सिद्धी येतोय ना, मी थोपून धरतो, तुम्ही जा, तुमचा रस्ता मी मोकळा करतो, सिद्धीला मी अडवतो, मी तुमच्या मदतीला येतो, काल रात्रीपासून तुम्ही पळताय, धावलाय, दमलाय, मी तुम्हाला मदत करतो. पण नाही, ती पन्हाळ्याच्या तिथं विशाळ्याला पायथ्याला वेढा घालून बसले होते. महाराजांना माहीतही नव्हतं, कारण आज बातमी नव्हती, काहीच कळत नव्हतं. आज वार्तांकन म्हणजे खबऱ्या येत नव्हता, येऊच शकत नव्हता ना. विशाळ्याला वेढा घातलाय हेही महाराजांना माहित नव्हतं. आणि महाराजांनी मग तो वेढा, त्याच्यावर हल्ला केला. सुर्वे आणि पालवणीकर ते दोघे, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव, या दोघांची महाराजांना लढाई करावी लागली. आणि मग महाराज वर विशाळ्यावर गेले. विशाळगडाच्या किल्लेदारांना पाहिलं, महाराज आले. त्याला लक्षात आलं, त्याने वरून वेढा फोडला आणि महाराजांनी खालून वेढा फोडला. महाराज गडाकडे वर गेले. आणि या काळात बाजीप्रभू खिंडीत उभारले. दुपारची 12-2 वाजले असतील. बाजीनी मसूदची खिंड, म्हणजे गजापूर, पांढरपाणी ही ती गाव आहे, आणि ती खिंड जे खोडखिंड म्हणतात तिला, त्या खिंडीत बाजी आडवी उभारली. आणि मग बाजीनी मसूदचा हल्ला थोपवला. निम्मे मावळे घेऊन महाराज गेले, निम्मे मावळे घेऊन बाजी तिथे उभारला. महाराजांना त्यांनी महाराज जाताना मुजरा केला, महाराज हा अखेरचा मुजरा, जगलो तर येतोच, पण माहित नाही दैव काय आहे कुणास ठाऊक. मुजरा केला आणि बाजी खिंडीत उभारला. शत्रूची पहिली लाट खिंडीवर येऊन आदळली. बाजीची वानरसेना खवळलीच होती, ते तयार होते. युद्धाचं तंत्र मराठ्यांचं स्पेशल, हा अगदी खरोखर स्पेशल, आतापर्यंत तसंच आहे. बाजीच्या खिंडीत जे काही मराठी उभारले असतील ना, त्यांनी कशी योजना केली असेल 2000 बरोबर लढायला बघावर. की काल संध्याकाळपासून पळतायत, म्हणजे काय उरापोटी धीर काय आपण म्हणू त्याला, रात्रंदिना युद्धाचा प्रसंग म्हणजे कसं आहे ते बाजीप्रभूचा विचार केल्यावर रात्रभर पळतायत. संध्याकाळी म्हणजे साधारण 7:30-8 नंतर किंवा तरी बाहेर पडले असतील अंधार पडल्यावर. आता घड्याळ म्हणून म्हणतो बरं का, त्यावेळेसच्या हिशोबानं घड्याळ नाही, पण त्यावेळेसच्या हिशोबानं चांदणी उगवली, रात्र पडली, अशा पद्धतीने विचार केला तर आताच्या पद्धतीने आपण गणित मांडू शकतो. ते पळतायत, ते सारखंच पळतायत. किती म्हणजे 70 किलोमीटर जवळजवळ अंतर आहे, तेवढं अंतर पार करतायत. आणि ते आता पद्धतीनं, आता ते अंतर पार करायचं असेल ना तर 3 दिवस 2 दिवस लागतात, म्हणजे थोडं सुखवस्तू पद्धतीनं. एका दिवसात अजूनही जमतं. आपल्या बंडातात्यांनी ते केलंय. माग आषाढीला इथला काला केला, बंडातात्या पन्हाळ्याला गेले रातोरात आणि तिथून संध्याकाळी उतरले. ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता विशाळगडावर. लक्षात ठेवा. आता मनुष्य दमणं हे करणं असं स्वाभाविक आहे. अनिल काकांनी बाबांनी ते केलंय, पण त्यांना 3 दिवस लागले करायला. पूर्वी संध्याकाळी मुक्काम केला, चालत जायचं. रोज ॲव्हरेजनं चाललं तर 20 ते 25 किलोमीटर चालता येतं, चिखल, दंडगड, धोंडे या सगळ्याचा विचार करत. आताही काही लोक अजूनही जातात. आता एवढं 60 किलोमीटर चालायचं आणि परत कसं होते हाल, जेव्हा चालतं ना तेव्हा कळतं. आपण पालखी सोहळ्याबरोबर चालत नाही का, 25 किलोमीटर, 30 किलोमीटर, आणि संध्याकाळी 7 वाजता पडलं की जेव्हा हाका मारली तरी उठायचं भान राहत नाही. हे तर 70 किलोमीटर जवळजवळ चालतायत. कसं झालं असेल. पालखी सोहळ्यात आपल्याकडं सकाळी 6ला उठून देव चालायला सुरुवात होती, पण त्याच्या आधी आपल्याला आंघोळ पांघोळ सगळं करून बसायचं. म्हणजे तंबू पालं पडल्यावर 3ला उठावं लागतं आणि आंघोळ करून बसावं लागतं आणि मग चालत राहायचं दिवसभर.
आणि जे लोक जागराला असतात ना ते संध्याकाळी देव टेकल्यावर परत जागराला बसतात, उभारतात, कीर्तन करतात. जागर संपला की आपली आंघोळ करून परत दुसऱ्या दिवशी चालायला लागतात. म्हणजे त्यांची कार्यशक्ती किती आहे विचार करा. त्यांची कार्यशक्ती बाजीप्रभूंसारखी आहे असं मला वाटतं. त्या मावळ्यांसारखी आहे, सहाचे जे पळत होते ना त्यांच्यासारखी आहे. बाजींनी पहिली आलेली सिद्धीची लाट थोपवली. विषयाचा पायथा काही कोस होता. अजून 2 तास 3 तास पाहिजे होते महाराजांना विषयावर पोहोचायला. आणि तेवढा वेळ ही खिंड रोखणं ही बाजींनी ठरवलं होतं. शौर्यानं बाजीप्रभूंचे मावळे खिंड लोक थोपून धरले होते. मसूदनं एका मागोमागे एक हल्ले करायला पाठवले आणि बाजीने आपल्या तुकडीचे 2 तुकड्या केल्या, म्हणजे 150 केले असतील. एक तुकडी खिंडीत उभं राहायची, रोखून धरायची. थोडे दमले की ते मागे यायचे आणि दुसरी तुकडी त्या जागेवर उभारायची. मागच्याने जरा पडून विसावा, पडून म्हणजे दगडावरच, झोपून म्हणजे काय गाद्या गालीच्या आहे काय तिथं. थोडा विसावा घ्यायचा, अर्धा पाऊण तास. पुढचे दमले की त्यांना रिलीवर एकमेकाने असं आलटून पालटून झुंज मांडलं. झुंज काय साधं होतं काय. सावरकरांनी बाजीप्रभूंच्या या कर्तृत्वावर एक पोवाडा लिहिलाय. त्या पोवाड्यातले ते चरण जे आहेत ना ते खरंच प्रेरणादायक आहेत. आले आले गनिम चौताळून गे आले, पुनर्बितो आले आले गनिम चालून चौताळून आले, झाले सज्ज मराठे उठावले भाले, दीन दीन शब्दा माझी हर हर महादेव भिडला, भिडला ओष्टी दंत मस्तकी खडग वक्षी भाला. प्रत्येक दीन दीन शब्दाला हर हर महादेव उठायला लागलं. दात दातावर दाबून हातातली तलवार छातीत घुसायला लागली. नुसती तलवारच नाही, भाला सुद्धा छातीत चालला, मस्तकात चालला. खिंड तोप तिजमधूनही सुटला, गोळा श्रीबाजी. किती कल्पना भारी आहे ना. खिंडीची नळी आहे थोडक्यात, म्हणजे तोफेची नळी असती तशी. त्यामधून गोळा कोणता सुटलाय, तोफेचा गोळा. तो कोण, तो बाजी आहे. रणी तळप तो वीरश्रीचा रणनवरा आजी. रणात कसा तळपतोय रणी नवरा, जसा नवरदेव लग्नाच्या वरडात तळपतो तसा हे नवरदेव. म्हणजे लग्न कोणचं आहे, हे रणांगण लग्न आहे, त्यात बाजी तळपतोय तो. म्हणजे पुढचं भाग आहे, अजून खूप आहे. आणि मग महाराज गडावर पोचले. दोघांची इशारा ठरली होती की गडावर गेले की महाराज तोफेचे गोळे करा, तोफा उडवा. म्हणजे इशारा तुम्ही सुखरूप आहे. आणि मग मी इथनं सोडतो आणि येतो गडावर. येऊ द्या मग सिद्धीला कुठं गडाकडे यायचंय तसं येऊ द्या, बघू. परत पुढचं आपल्या आपल्या हातात आहेत. आणि बाजी खिंड रोखून धरतात. संध्याकाळची 4-5 वाजले, बाजी खिंड रोखून धरतात. काय कसं असेल हो, अवघड आहे, भयंकर अवघड आहे. बाजीने खिंड थोपून धरली. दमले असतील बाजी. अजून तोफेचा आवाज झाला नाही म्हणजे अजून पोचले नाहीत. बाजीला लोक म्हणतात थांबा थांबा बाजी, थोडं थोडं विसावा घ्या, थोडं विसावा घ्या. अजून तोफ झाली नाही, मी लढणार मी लढणार म्हणून बाजी परत उठायची, परत जाऊन लढाई करायची. कधी ढाल तलवार असेल, कधी पट्टा असेल, कधी भाला असेल, कधी विटा असेल, जे हातात येईल ते हत्यार घेऊन बाजी लढत होते. खिंड रोखून नाही. किती माणसं, 300 विरुद्ध 2000. बघा, 300च्या 370 किलोमीटर जवळजवळ पळत आलेले आणि तरी लढाई करताय. वारकऱ्यात आणि धारकऱ्यात काही फरक नाही. मगाशी म्हणलं तसं दिवसभर चालायचं, रात्री जागर करायचा. कीर्तन झालं की जागर म्हणजे कीर्तनाला उभं राहायचं, जागर करायचा. सकाळी आपलं स्नान करायचं आणि पुन्हा माऊली बरोबर चालायचं. सोपं नाही या. म्हणजे विश्रांती कधी, जवळजवळ 36 तासानंतर. सकाळी 3 वाजता उठले, दिवसभर काम केलंय, रात्री म्हणजे चाललंय, रात्री जागर कीर्तन केला, परत दुसऱ्या दिवशी चाललोय आणि मग संध्याकाळी 7-8 वाजता केव्हा तरी पडल्यावर झोप. खरोखर आपण बाजीचे वारसच आहेत ना. नसू तर ही शक्ती आपल्याला आलीच नसती. आपण जर मोगलाचे वारस असू तर 1 किलोमीटर चालायला 1 दिवस, लक्षात ठेवा. कारण औरंगजेब पुढच्या काळात पुण्यावरून सिंहगडला गेला. पुणे सिंहगड अंतर किती आहे, साधारण 20 किलोमीटर आहे. त्याला 19 दिवस लागले ही चालायला, लक्षात ठेवा. आपण कोणाचे वारस आहोत, आपण शिवाजी महाराजांचे वारस आहोत, आपण बाजीप्रभूंचे वारस आहोत. म्हणून हा विषय. खिंड रोखून धरली. अजून अजून तोफेचा गोळा, तोफेचा आवाज नाही, मी खिंड लढवणार असं बाजी म्हणतायत. रक्ताचा थेंब थेंब जोपर्यंत जिवंत आहे शरीरात
श्वास चालतोय तोपर्यंत मी लढणार, असं बाजींचा प्रण आहे. आणि बाजीबरोबर त्यांच्या त्यात बाजीचं फुलाजीचं नाव माहिती आहे, बाकीच्या मावळ्याचं नावही माहित नाही. लिहून ठेवायची पद्धत पूर्व प्राचीन परंपरेत होती, पण आपल्याकडे ती पुढे शिल्लक राहिली नाही. माहित नाही, लिहायचं माहीतच नाही, कर्तृत्व करायचं सोडून दे, लिहिलं पाहिजे. तेवढ्यात संध्याकाळच्या वेळ यायला लागली. 4, 4:30 वाजले, 5 वाजले असतील आणि महाराज गडावर पोचले. आणि मग गडावरून महाराजांनी तोफेची गोळी केली, तोफा उडवल्या. जणू तोफाच्या रूपानं महाराज सांगत होते, बाजी मी सुखरूप पोचलो, आता या, आता तुमच्या भेटीची आस आहे, आता तुम्हाला भेटायचंय, या बाजी या. बाजी प्रभूंना गोळा ऐकू आला, तोफ ऐकू आली. महाराज गडावर पोचले, खात्री झाली, मावळ्याला आदेश दिला, आता आवरा, आता सुटायचं. आणि तेवढ्यात वरनी घाव बसला. गोळी आली की घाव बसला. पट्टा चालला की भाला चालला माहित नाही, धनुष्य चालला काय माहित नाही, पण बाजींवर घात झाला आणि बाजी पडली. म्हणजे बाजी पडली. लढाईचा अंत हा यश कशावर मोजायचं, बाजी पडले की लढाईचं यश? इप्सित काय, शिवाजी महाराज गडावर सुखरूप पोहोचणं हे इप्सित, बाजी पडले हे दुःख आहे. पण बाजींच्या लढाईचं यश काय? बाजींच्या लढाईचं यश ध्येय, महाराज गडावरही पोचले आणि बाजी स्वर्गाला गेली. म्हणजे स्वर्गाला नाही जाता बाजीने राहायला पाहिजे होतं, असलंच पाहिजे हो. पण काय करावं, रणांगणात काय होईल सांगता येत नाही. पांडवासारखे पांडव असून अभिमन्यू गमावा लागला ना. अभिमन्यूच काय, 5 पांडवांची पुत्र युद्धात पडली ना, कोण राहिले? सगळे गेले. बाजी पडली, बाजी बरोबर फुलाजीही पडले, 2 सख्खे भाऊ पडले. महाराज आता गडावर बाजींच्या येण्याची वाट पाहत होते. आणि बाजींच्या मावळ्यांनी काय काम आहे ते झालं होतं, पूर्ण झालं. मावळे त्या रणांगणातून पसार झाले, जंगलात कुठे गेले सिद्धीला कळलंच नाही. सिद्धीला काही कळलं नाही. मावळे गेले, त्यांना वाटलं मराठ्यांचा पराभव झाला आणि सिद्धी विषयाच्या रोखाने गेला. सिद्धी मसूद विषयाकडे आला आणि विषयावर आल्यावर त्याला कळलं महाराज गडावर गेले, कारण ते सुरव्याचा आणि पालवणीकराचा पराभव करून गडावर गेले होते ना. आणि मावळी विषयावर आली. कसे आले हो, एवढा वेडा असताना फोडून कसे आले, तसंच वर गेले. कसे गेले माहित नाही, गेले वर. जाताना त्यांनी केलेलं काम आहे ना अजून वेगळं आहे. बाजीचा आणि फुलाजीचा देह आणि आपल्या बरोबर जे मावळे बाकीचे जे धारातीर्थी पडले किंवा जे जायबंदी झालेत, कुणा हाताला लागले कुणाला पायाला लागले, त्या सगळ्याला घेऊन किल्ल्यावर गेले. कसे गेले असतील, अवघड आहे. आत्ता जाता येत नाही विषयावर, त्यावेळेस ते गेले. बरोबर काहीतरी कांबळा असेल, घोंगडी असेल, त्यात त्यांचे मृतदेह घातले आणि घेऊन गेले. महाराजांना गडावर वार्ता कळाली, बाजी पडली. किती दुःख झालं माझं, किती दुःख झालं. बाजी पडली. विशाळ्यावर महाराजांच्या निवासाच्या जवळ निवास आहे, तिथं आता विषयावर घर वगैरे कुठं असेल काय माहित नाही, पण मध्यवर्ती भागात आहे बाजीची आणि फुलाजीची समाधी आहे. तिथे त्यांचे अंत्यसंस्कार झाले. महाराजांना फार फार दुःख झालं, अति वाईट झालं. बाजी पडले, आता पुढची बाजी कशी चालवावी. एवढा जीवाभावाचा मित्र, सवंगडी, वयानं ज्येष्ठ, पण स्वराज्यासाठी वाटतं ते करायची तयारी असणार. बाजी म्हणजे नुसते रणांगणात तळपणारे नव्हते, बाजी स्वराज्याचा चौरंगी चिरा होते. बाजीला काम सांगावं आणि बाजीने ते पार पाडावं असंच होतं. तानाजी मालुसरे काय आणि बाजी काय फार आहे. वेगळे वेगळे कामं दिले, जे जे दिले ते केले. कधी लढाई करायला सांगितली, कधी लेखणी म्हणजे स्वराज्याच्या दौलतीचं काम सांगितलं, कधी रस्ते बांधायला सांगितले, ते कामं यांनी केलेले. रस्ते बांधणं काम आहे काय तानाजी मालुसरेचं? नवे तेही काम आहे स्वराज्याच्या बांधणीतलं, म्हणून तानाजी मालुसरेने रस्ता बांधलाय, लक्षात ठेवा. बाजीनेही तसंच काम केलंय. बाजी पडले. बाजीचा धाकटा भाऊ थोरला भाऊ फुलाजी प्रभू, 2 भाऊ सख्खे एका युद्धात पडले, लक्षात ठेवा. बाकीचे किती मावळे गेले काय माहित नाही, आकडा माहित नाही फार. बाजींचं मूळ गाव शिंद मावळात आहे, पांडल देशमुखांच्या भागात. पुढं शिवाजी महाराजांनी बांधलाकडे जाऊन बांधलांची मुलाखत घेतली. बांधल देशमुखाची कर्तबगार पुरुष नव्हता, पण ती विधवा होती, तिची जाऊन भेट घेतली. तुझे लोक पडले, तिचं सांत्वन केलं. बाजीच्या घरी शिवाजी महाराज गेले आणि बाजीच्या घरी जाऊन
मुलाचं सांत्वन केलं. बाजीचा मुलगा बाबाजी. बाजीचा संसार मोठा होता. 5 मुलं होती बाजींना. त्यातला थोरला बाबाजी स्वराज्याच्या सेवेत होता बरं का. बाबाजीचं सांत्वन केलं, स्वराज्याच्या सेवेत ठेवून घेतलं. काही काळ विशाळ्यावर राहून महाराज राजगडाकडे जाताना मध्ये शिंदेला भेटले असतील किंवा राजगडावरून पुन्हा आले असतील, पण सांत्वन केलं. आपल्या माणसाचं फार महाराज प्रेमानं मागत होता. त्याशिवाय लोकांना आपला राजा वाटत नव्हता. महाराज राजगडावर आले. सुमारे वर्षभरानंतर आईसाहेबापासून बाहेर पडले. अफजल खानाचं पारिपत्य केलं. अफजल खानानंतर पन्हाळ्यावर अडकले. पन्हाळ्यावर म्हणजे स्वराज्याच्या हद्दी वाढवत असताना पन्हाळ्यावर अडकले. पन्हाळ्यावरून पुन्हा विशाळ्यावर आले आणि आता विशाळ्यावरून महाराज राजगडावर आले. आईसाहेबाला किती आनंद झाला असेल. वर्षभर पोरगा एवढा कर्तृत्व गाजवतोय, पराक्रम गाजवतोय आणि डोळ्याच्या समोर नाही, भेट नाही, गाठ नाही. कसं वाटलं असेल. मृत्यूच्या ओठावरून रोज फिरतोय तरी पोरगा दिसत नाही आणि आला पोरगा. कौतुक झाला. आईसाहेबांना आनंद वाटला. आईसाहेबांनी महाराजांना राजगडावर 4 दिवस ठेवून घेतलं. खरं तर हे ठेवून घ्यायचे दिवस, ठेवून घ्यायचे याचा अर्थ राहिले नव्हते, पण महाराज विश्रांती म्हणून थांबले. पण विश्रांतीच्या काळातही महाराजांचं सगळीकडे लक्ष होतं. यावेळी शाहिस्ते खान येऊन राहिला होता ना पुण्यात, तिकडे महाराजांचं लक्ष होतं आणि शाहिस्ते खानाने चाकणचा किल्ला घेण्यासाठी फौज पाठवली होती. किती लोक होते शाहिस्ते खानाने पाठवलेले? 20,000 लोक चाकण घ्यायला गेले. चाकणचा किल्ला केवढा किल्ला आहे, लहान आहे. आळंदीपासून जवळ आहे चाकण. बघितलं असेल तर बघा, नसेल तर जाऊन पहा. किल्ला नाही आता अस्तित्वात, माहिती का. तो किल्ला जो लढला ना, मराठ्यांचं शौर्य जिथं कळतं, दिल्लीला ज्यांनी झुंजवलं, फिरंगोजी नरसाळा या किल्ल्यातला किल्लेदार. शाहिस्ते खानाने जेव्हा चाकणपाशी येऊन स्वारी करून, हा किल्ला शिवाजीचा किल्ला आहे, बारकी गडी आहे, घ्यायची म्हणून बोलवलं, तोफखान्याला बोलवलं, तेव्हा त्या तोफखान्याने सांगितलं 1 दिवसात घेतो किल्ला, 1 दिवसात घेतो. आणि काही शक्य आहे काय हो? नाही. 1 महिना झाला तरी किल्ला पडत नव्हता. 1 महिना नाही, 55 दिवस झाले तरी किल्ला पडला नाही. शाहिस्ते खानालाच काळजी वाटायला लागली. तो पुण्यात जाऊन राहिला आणि किल्ल्याला 20,000 लोक ठेवून दिले. डोंगरा एवढा दारुगोळा 1 किल्ला घ्यायला त्याला लागला. किल्ला होता मातीचा, गडी होती मातीची, मातीच्या भिंती भेंडाच्या होत्या ना, त्या बैलगाडीवरून चालत जातील एवढ्या मोठ्या होत्या. आणि मारलेला तोफगोळा आहे, ते भिंतीत कवा भुसकन भुसण्यासारखा जायचा कळायचंच नाही. तिथंच जाऊन बसायचा, भिंत पडायचीच नाही. 1 नव्हे 2 नव्हे असं 55 दिवस चाललं. आणि 56व्या दिवशी किल्ल्याच्या खालून सुरुंग काढला आणि भिंत उडवली. म्हणून त्यांना किल्ला घेता आला. आतला लढवया फिरंगोजी तरी लढत होता. आत माणसं किती होती? बाहेर 20,000 होते बरं का. आत किती होते हो सांगा आकडा? 400. 20,000 आणि 400 एकाला किती? गुणित येते का? गणित कुणाला चांगला असेल अरे सांगा ना, शाळा शिकताय ना तुम्ही. एवढे लोक, 5 नव्हे 50 तरी ते लढतायत. आता भिंत उडाली, मराठे तटावरचे उडून गेले, मेले. काय मेले, किती मेले? लढाईत रोजच्या मेले असतील 5-50 तरी, म्हणजे 350 400 परत अजून कमी झाला. तेवढे त्याच्या विरुद्ध लढतायत. तट उडाला, चाकणचा भुईकोट किल्ला उडाला आणि शाहिस्ते खानाची फौज किल्ल्यात सुटली. किल्ल्यात सुटली, तटाचा धुराळा बसस्तोवर थोडा वेळ लागला. त्याला वाटले की आता मराठे हतबल होतील, पळून जातील, तर ते आतून लढायला तयार झाले. हो, ते पडलेल्या भिंती शेजारी जाऊन उभारले, गडात कुणाला घेईना. आणि मग शाहिस्ते खानाचा त्यांचा सलोखा थोडासा, आमची माणसं जिवंत बाहेर सोडा तर किल्ला तुमच्या ताब्यात देतो. एवढं पडल्यावर अवघड आहे का नाही? खरं शक्य आहे काय? अहो, किल्ला आता पडला, आपण जिंकणार नाही हे दिसत असताना पळून जातील माणसं निदान, किंवा शरणागती पत्करतील. पण मराठी म्हणतात आम्हाला जिवंत सोडा, आमच्या राजाकडे जातो, किल्ला तुम्हाला देतो. काहूनचं युद्ध पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं. मराठ्यांचं कर्तृत्व काय? काहून आदर्श कशाचा? शिवाजी महाराजांचा. हे फिरंगोजीचा आदर्श आहे. 56 दिवस, काहूनला 6 महिने, 150 दिवस मराठे लढले. नंतरच आहे म्हणजे ब्रिटिशांची सत्ता देशावर होती, ते विरुद्ध अफगाण लढाई चालू होती त्यावेळेस. 156 दिवस आत अन्न नाही, पाणी नाही, खायला काही नाही. कसं लढले? ज्या दिवशी किल्ला काहूनचा त्यांनी अफगाणी लोकांच्या ताब्यात दिला, इराणी फौज अफगाणी फौजाच्या ताब्यात दिला, तेव्हा किल्ल्यात 1 पोते धान्य होतं फक्त. कसं जगले त्यांचे फोटो आहेत मराठी लष्कराचे. त्या काहूनच्या युद्धात जे लोक होते ना,
त्यांचे फोटो आहेत. केवळ हाडाचा सापळा जसा त्या प्रयोगशाळेत अडकवलेला असतो ना, ती कातडं घातलेला हाडाचा सापळा आहे माणसं. डोळे फक्त जिवंतपणाचं लक्षण आहे, बाकी काही नाही. तरी ते लढले मराठी 156 दिवस. त्यांचा आदर्श हे आहे फिरंगोजी नरसाळा, त्यांचा आदर्श शिवाजी महाराज आहे म्हणून लढले. चाकण पडलं आणि फिरंगोजीने येऊन महाराजांपुढे वार्ता दिली, असं असं झालं राजगडावरती. ह्या सगळ्या घटना रोज घडत होत्या. आणि मग आई साहेबांनी एक गोष्ट केली. काय केलं? थोडं विसाव्याचा काळ आहे म्हणून आई साहेबांनी विजयश्री साजरी केली. कशाची? अफजल खानाला मारल्याची. ही विजयश्री साजरी नाही, कौतुक केलं, दरबार भरवला. त्यात कान्होजी नाईक, जेधे देशमुख, बांदल देशमुख आणि जे जे अफजल खानाच्या आणि पुढच्या या पन्हाळ्याच्या पराक्रमात सामील आहेत ना, त्या सगळ्याला बोलवून गेले. दरम्यान महाराजांनी सिद्धी बरोबर तह केला. काय केला तह? सिद्धी जोहर बरोबर पन्हाळा तुम्हाला देऊन टाकतो असा तह केला. सिद्धी महाराज पळून गेले तरी पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता बरं का, सोडला नाही त्यांनी. तर त्यानं किती विचार केला असेल, काय निदान पन्हाळा तरी मिळावा. किंवा शिवाजी पळून गेलाय, जसा एक फसवा शिवाजी आपल्याला उभारला तसा शिवाजी पळून गेला ही बातमी खोटी असेल आणि खरा गडावर असेल आणि आपण सोडून गेलो तर तो निघून जाईल, म्हणून तो पुन्हा पन्हाळ्याला वेढा घालून बसला. महाराजांनी पन्हाळ्याचा किल्ला सिद्धीच्या ताब्यात दिला. सिद्धीचा याचा अर्थ आदिलशहाच्या ताब्यात दिला. आणि एका वेळी 2 शत्रू नको या भूमिकेनं आदिलशहाची तह केली. सिद्धी जोहर मात्र अत्यंत त्रस्त झाला, हैराण झाला. कारण बादशाला ही वार्ता गेली, सिद्धीला तुरी देऊन शिवाजी पळून गेला. बादशाला असं वाटलं की सिद्धी शिवाजीला फितूर झाला, त्यानं लाच खाल्ली शिवाजीकडून आणि शिवाजीला पळून जायला रस्ता दिला. आणि म्हणून बादशाह सिद्धीचा द्वेष करायला लागला. नवे सिद्धीला दरबारात येऊ देना, विजापूरकडे यायचं नाही. आणि त्याच विपन्न अवस्थेत सिद्धीनं पन्हाळा जरी घेतला, तो बादशाहकडे दिला, तरी सिद्धी कर्नाटकात निघून गेला. आणि बादशाच्या त्रासानं सिद्धीनं विष खाऊन आत्महत्या केली. लक्षात ठेवा, एक कर्तबगार माणूस अविश्वासामुळे नाही. म्हणजे आपला प्रामाणिक असूनही बादशाची मर्जी कधी कशामुळे फिरेल सांगता येत नाही. त्याचं हे प्रत्यंतर सिद्धीचं. इकडं मात्र पन्हाळ्यावरून आल्यावर महाराजांचा राजगडावर मुक्काम होता. आणि राजगडावरच्या मुक्कामात आईसाहेबांनी एक कौतुक केलं. सगळ्यांना बोलवलं. ज्यांनी प्रतापगडच्या युद्धात कर्तृत्व गाजवलं, पराक्रम केला, त्या सगळ्याला मानाप्रमाणे, म्हणजे जसं कर्तृत्व गाजवलं, जसा त्याचा दरबारातला मान आहे, त्या पद्धतीनं, त्या गणितानं त्यांचं कौतुक केलं. कोणाला सलकडी दिली, हातात घालायची सोन्याची कडी दिली. कोणाला कानातले चौकडे दिले, कोणाला शेला पागोट दिलं, कोणाच्या कमरेला तलवार बांधली, कोणाला पागोटी दिली, कोणाला मंदिल दिले, कोणाला मोत्याची तुरे दिले. भरघोस सगळ्याला काही दिलं. ज्यांच्या घरातले पुरुष युद्धात पडलेत ना, त्यांच्या विधवा आणि त्यांची मुलं यांचंही आईसाहेबांनी शिवाजी महाराजांनी कौतुक केलं. त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था केली. लक्षात ठेवा, राजा असा असावा लागतो. सैन्य धारातीर्थी पडलं तरी आपलं कुटुंब उघड्यावर पडणार नाही याची खात्री राजाने दिली तर ते धारातीर्थी पडेल. आईसाहेब तसे आहेत, शिवाजी महाराज तसे आहेत. युद्धासाठी हे लोक पावले, कुणाला 250 कुणाला 125 दिली. ह्याचा अर्थ त्यांना लागणारं वर्षभराचं धान्य शेरी पद्धतीने दिलं. शेर, 1.5 शेर, 2 शेर, महिन्याला किती लागतंय घरातल्या माणसाला तेवढं द्यायची व्यवस्था केली. पण शिवाजी महाराज अजून पुढचे आहेत बरं का. हे दिलं म्हणजे पिढ्यानपिढ्या नाही, ते पोरग अज्ञान आहे तोपर्यंत. जेव्हा ते कर्तृत्वाला येईल तेव्हा त्यांनी स्वराज्याच्या चाकरीत आलं पाहिजे. म्हणजे तो आला तर ते पुढं, नाहीतर बुडलं. बायकोला मात्र सांभाळत होते. म्हणजे तिची विधवा असेल तर तिला जन्मभर मरेपर्यंत शिवाजी महाराजांनी तिची अन्ना पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पोरग मात्र कर्तृत्वाला येईपर्यंत, म्हणजे सज्ञान होईपर्यंत त्याला सांभाळायचं आणि तिथून पुढे त्याच्या कर्तृत्वाने त्यानं मोठं व्हावं. जन्मदत्त आरक्षण शिवाजी महाराजांकडे भानगड नाही, लक्षात ठेवा. शिवाजी महाराज हे असे आहे. कौतुक मानानं थाप दिली. अजून एक गोष्ट शिवाजी महाराजांनी इथे केली. शिवाजी महाराजांनी दरबारचं मानाचे विडे दिले. मान पहिल्यांदा विडा कोणाला द्यायचा? आतापर्यंत दरबारात पहिला विडा द्यायचा होता जेधे देशमुखांना, जेध्यांना, कान्होजी नाईक जेध्यांना.
त्यांचं कर्तृत्व होतच तसं. ते शहाजी महाराजांपासून शिवाजी महाराजांच्या बरोबर आहे. दरबार भरला आणि मानाची विडे देताना पहिला विडा दिला जायचा जेध्यांना. शिवाजी महाराजांनी मग तो विचार व्यक्त केला. किती विशेष आहे ना शिवाजी महाराजांचं, की बांधलांनी अमौलिक कामगिरी केली. स्वराज्यासाठी त्यांनी जीवाची शिकस्त लावली. फार मोठं काम केलं. आम्हाला असं वाटतं नाही, आम्हाला असं वाटतं काय, की पहिला विडा आपण बांदल देशमुखांना द्यावा. आपल्याला तो पहिला देतोय, आपली संमती असेल तर त्यांना द्यावा. आणि कान्होजीने फार मोठ्या मनाने ते मान्य केलं. हरकत नाही, त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. ही पूजा पहिला विडा देणं ही पूजा आहे, ती तलवारीची पूजा आहे. खरंच त्यांनी तलवारीचं कर्तृत्व गाजवलं ना, त्याला द्यायला काय हरकत आहे. कान्होजी मोठ्या मनाची, शिवाजी महाराज आहेतच. आपला मान दुसऱ्याला द्यायचा आहे, आता होईल का शक्य? विचार करा बरं. देतोय का आपण? नाही. आपल्याहून दुसऱ्याचं कर्तृत्व मोठं आहे अशी इच्छा आणि त्याप्रमाणे त्याला मान दिला पाहिजे असं वर्तन कान्होजींचं. किती दिलदार मनाचा मनुष्य आहे कान्होजी. खरोखर बांधलांनी पराक्रमाची शिकस्त केली, तलवारीची धार चालवली, दाखवलं, म्हणून त्यांना द्यायला हरकत नाही असं कान्होजींनी मान्य केलं. शिवाजी महाराज तर मान करतायत, सन्मान करतायत, तलवारीचं कौतुक करतायत, पराक्रमाचं पूजन करतायत. पण ते करीत असतानाही महाराजही कसं विचार करतायत, आतापर्यंत तुम्हाला देत होतो, तुम्ही होतात, त्यांनी केलंय, आम्हाला वाटतं की त्यांना द्यावं, तुमचा विचार काय, तुम्ही म्हणाल तसं करू. म्हणजे मनही दुरावत नाहीत. त्याचपासून ह्या ना विडा राजाने जाहीर केलं, संपलं. वटहुकूम निघाला, GR निघाला, झालं ना. नव्हे नव्हे विचारून करतायत महाराज. ही महाराजांचं विशेष. म्हणजे महाराज मोठे का, प्रत्येक पदोपदी आपल्याला ते जाणवतं, ते असं आहे. आणि आईसाहेबांनी अजून एक गोष्ट केली बघा बरं. काय केलं? शाहीर अज्ञानदास नावाचा एक शाहीर शिवाजी महाराजांच्या मुलखात राहत होता. त्याला राजगडावर बोलवून घेतलं आणि त्या शाहिराला सांगितलं अफजल खान वधावर पोवाडा म्हण. म्हणजे शाहिराकडून अफजल खान वधाच्या त्या विजयानं जे संपादन झालं तो सगळा विजय शाहीर अज्ञानदासांनी पोवाडा म्हणून दाखवला. किती त्या अज्ञानदासाचं भाग्य आहे. शिवाजी महाराजांपुढे त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या पराक्रमाचा, अफजल खानाच्या वधाचा पोवाडा आईसाहेब शिवाजी महाराज बसले तर त्यांनी म्हणावा. केवढं त्याचं खरं खरं त्याच्या जन्माचं सार्थकच झालं. खरोखर सार्थक झालं. नाही तर किती शाहीर आले गेले माहित तर आहे का? अज्ञानदासांचं नावांतरी माहित आहे. आणि अज्ञानदासाने जो पोवाडा लिहिला त्यामुळे अफजल खान वधाच्या अनेक गोष्टी आपल्याला उघड होतात. तो पोवाडा उपलब्ध झाला. पुढे अर्धा मुर्दा आहे, उपलब्ध आहे. आणि तो त्यांनी शाहीर आणि ती शिवाजी महाराजांच्या दरबारात बसून म्हणजे समोर उभारून डफावर थाप टाकून पुन्हा एकदा वीरश्री चेतली. आणि अफजल खान वधाच्या वेळेस आपण गाजवलेला पराक्रम आपल्या समोर गातोय. नुसतं शिवाजी महाराजच नाही, मग बांदल देशमुख आहेत, जे देशमुख आहेत, अनेक सरदार मंडळी आहेत जे त्या अफजल खानाच्या युद्धात सामील आहेत. त्या सगळ्यांच्या समोर त्यांच्या कर्तृत्वाचं पुनर्गौरव आईसाहेबांनी ऐकलं, करून घेतलं. मानाचे कडे तोडे दिले ना, त्याहून हा आनंद वेगळा. आपण काय केलं समोरचा माणूस आपल्याला सांगतोय, किती आनंद होत असेल त्या मावळ्यांना. जसं प्रभू रामचंद्राला नळ नीळ जांबवंत तसे हे अंगद नळ नीळ जांबवंत जसे मिळाले रावणाच्या बरोबरच्या युद्धात, तसे हे बांदल, जेधे आणि बाकीचे सगळे देशमुख मंडळी असं त्यांनी कवन केलं, वर्णन केलं. किती आनंद होईल ना त्या माणसांना. कडे तोडे घातल्यापेक्षा जास्त आनंद झाला. आणि मग महाराजांचं लक्ष आता शाहिस्तेखानाकडे वळालं. तो स्वराज्यात येऊन गेली कित्येक दिवस धुमाकूळ घालतोय, आता त्याकडे पाहू. मग ते कसं पारिपत्य केलं, काय काय पुढचं कसं झालं हे आपण उद्या पाहू. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. पावनी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. एकच मिनिट घेतो. आजचा विषय, आज नागपंचमी आहे, सणाचा दिवस आहे, सगळ्याला सणाच्या शुभेच्छा देतो. पण त्याहून अजून दुसरं विशेष आपल्याला माहित नसतं म्हणून सांगतो. आज 2 महात्म्यांचे जन्मदिन आहे. एक म्हणजे ज्यांच्यामुळे पंढरीचा पांडुरंग आपल्याला सुरक्षित पाहता येतो ते प्रल्हाद महाराज बडवे यांची आज जयंती. त्यांचं स्मरण करणं हे आपलं काम आहे. त्यानिमित्त त्यांना वंदन करतो, हा एक भाग. आणि दुसरं, ज्यांच्यामुळे शिवचरित्र आज घराघरात पोहोचलंय ते बाबासाहेब पुरंदरेंची आज जन्मदिवस आहे. हा, त्यांचं आज नागपंचमीच्या हिशोबानं वय वर्ष 96 संपून 97 सुरू झालं.
काय म्हणजे त्या शुभेच्छा हा भाग आहे, पण शुभेच्छा आज नाही आहेत, कारण नुकतंच 15 दिवसाखाली बाबासाहेबांच्या मंडळींचं देहावसन झालं, त्यामुळं आम्ही फोनही करायचा विषय टाळलेला आहे. पण आपल्याला माहीत असावं की काय आहे, म्हणून त्या गोष्टीचं म्हणजे या विषयावर खरं 5 मिनिटं आधी विषय बोलावा असा विचार होता, पण मी ते विसरून गेलो. शेवट आठवलं नशीब आपलं, म्हणून सगळ्या पुढे तो विषय मांडला. त्या निमित्तानं म्हणजे नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं प्रल्हाद महाराजांचं वंदन हे आपलं काम आहे. आणि शिवचरित्र बाबासाहेबांमुळे आपल्याला कळू शकतंय. अनेक लोकांनी शिवचरित्रासाठी जीवन खर्ची घातलंय. वयाच्या 96व्या वर्षी ते आत्ता म्हणतात, गेल्या वर्षी त्यांची मुलाखत घेतली, म्हणजे आपण गेलो होतो भेटायला एक वर्षी, आता त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना असं विचारलं की आता 96व्या वर्षी काय करावं वाटतं. शिवचरित्र मी मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जगाच्या जेवढ्या भागात मराठी लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचलंय, पण याहून विश्वाच्या या पसाऱ्यात पृथ्वीच्या पलीकडे मला शिवचरित्र न्यायची इच्छा आहे, असं बाबासाहेबांची इच्छा आहे. आणि त्यासाठी मग मी तुम्ही काय करताय, नुसतं भाषण व्याख्यान नाही, पण आता अशी माझी इच्छा आहे की शिवचरित्रामध्ये म्हणजे शहाजी महाराजांच्या जन्मापासून किंवा विठोजीराजे मालोजीराजे यांच्यापासून ते शिवाजी महाराजांच्या अंतापर्यंत जेवढ्या व्यक्तिरेखा आहेत ना, त्या प्रत्येकाचं चरित्रही आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे शिवचरित्र किती मोठा आहे कळेल. म्हणून त्या व्यक्तींच्या चरित्राचा संग्रह तयार करण्याचं माझी मनीषा आहे. वयाच्या 96व्या वर्षी काय इच्छा आहे, आणि हे काम कमीत कमी 20 वर्ष चालेल असं ते म्हणतात. लक्षात ठेवा, केवढं मोठं काम करायचं आहे. शिवचरित्र कशा पद्धतीने लोकांपुढे आणायचं आहे. 96व्या वर्षीही ते तरुण आहेत आणि आपण वयाच्या 25व्या वर्षी वृद्ध झालोय काय, असा विचार करायचा. त्यांच्या पुढे आपण विचार करत असतात. म्हणून त्यांचं स्मरण बाबासाहेबांचं का, वंदन त्यांच्या कार्याला का एवढं मोठं आहे. म्हणून आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांच्या कार्याचं स्मरण, त्यांच्या दीर्घायुष्याला आपल्या शुभेच्छा हे करणं आपलं काम आहे. म्हणून तेवढंच विचार व्यक्त करतो आणि आजचा विषय संपतो. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.